तथागत गौतम बुद्ध निर्वाण पदाला गेल्यावर त्यांचे अंतिम संस्कार कशा पद्धतीने करण्यात आले होते. कुशीनाराच्या मल्लांनी मग स्थविर आनंदाला विचारले, तथागतांच्या देहाची काय व्यवस्था करायची. आनंद म्हणाला, लोक महाराजांची जशी उत्तरक्रिया करतात तशीच तथागतांची उत्तरक्रिया आपण करावी. महाराजांची उत्तरक्रिया कशी केली जाते. आनंदाने उत्तर दिले, महाराजांचा देह नव्या कोऱ्या वस्त्रात अवगुंठित करतात. तदनंतर तो कापसाने गुंडाळतात. नंतर पुन्हा नव्या वस्त्राने गुंडाळतात. असे एकामागून एक दोन्ही प्रकारचे 500 फेर होईपर्यंत करतात. नंतर तो देह लोखंडाच्या कढईसारख्या पात्रात ठेवून त्यावर तसंच लोखंडी झाकण ठेवून तो बंद करतात. नंतर सर्व प्रकारची सामग्री आणून चित्तार असतात. अशा पद्धतीने महाराजांची उत्तरक्रिया केली जाते. मल्ल म्हणाले, तसेच आपण करू. मग मल्ल बोलले, महाराजांच्या तथागतांच्या देहाला अग्निसंस्कार करण्यास आता उशीर झाला आहे. उद्या ते आपण करूया. नंतर कुशीनाराच्या मल्लांनी आपल्या सेवकांना आज्ञा केली, तथागतांच्या उत्तरक्रियेची तयारी करा. सुगंध, पुष्पमाळा गोळा करा. तसेच वादकांनाही बोलवून घ्या. नृत्य, भजन, गायन, पुष्पमाला, सुगंध वस्त्रांची आच्छादने, फुलांची तोरणे इत्यादींनी तथागतांच्या देहाला मानसन्मान व आदरांजली अर्पण करण्यास दुसरा दिवसही निघून गेला. तसाच तिसरा, चौथा, पाचवा, 6वा दिवसही निघून गेला. 7व्या दिवशी कुशीनाराच्या मल्लांनी विचार केला, आज तथागतांचा देह हलवूया आणि त्यांची उत्तरक्रिया आपण करूया. नंतर मल्लांच्या 8 प्रमुखांनी ताटीला खांद्या देण्यासाठी सिद्ध व्हावे म्हणून स्नाने केली व नंतर वस्त्रे परिधान केली. नंतर तथागतांचा देह उचलून मुकुटबंधन नामक पूर्वेकडे असलेल्या चैत्याकडे नेला. तिथे देह उतरून त्यांनी अग्निसंस्कार केले. काही काळानंतर तथागतांच्या नश्वर देहांची रक्षा झाली. नमो बुद्धाय.